नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 8वीच्या मुलांसाठी घनफळ व पृष्ठफळ हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 2 या ठिकाणी बघणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 16.2 बघत आहोत। या आधीचं लेक्चर तुम्हाला बघायचं असेल, इयत्ता 8वीचे बाकीचे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न काय दिलेला आहे। प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर खालील प्रत्येक उदाहरणात वृत्तचितीची पायाची त्रिज्या r व उंची h दिली आहे। त्यावरून प्रत्येक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ या ठिकाणी काढायचं आहे। ठीक आहे, आता पहिला प्रश्न जो आहे त्या पहिल्या प्रश्नात बघा, म्हणजे त्रिज्या आणि उंची तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला काढायचं काय, तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ या ठिकाणी काढायचं आहे। ठीक आहे, आता बघा पहिला दिलेला तर आहेच आपल्याला r आणि h दिलेला आहे, म्हणून वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे, 2 पाय r h। ठीक आहे, आता इथं बघा 2 गुणिले पायची किंमत ही काय असते 22/7। जर तुम्हाला प्रश्नामध्ये तिथं 3.14 अशी वापरा म्हणून सांगितली असेल तर 22/7 च्या ऐवजी तुम्ही काय करणार आहे, तर 3.14 वापरणार आहे। ठीक आहे, गुणिले r किती आहे बघा, तर 7 गुणिले h किती आहे आपलं 10। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा आडवा भागाकार लागणार आहे आणि आडवा भागाकार गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे, मी प्रत्येक वेळेला सांगत असते, ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ह्या अंशात आणि छेदातले जे 7 होते ते निघून गेले का, तर ह्याचा जो छेद असतो तो काय असतो, काही नसताना 1 असतो म्हणून। ठीक आहे, आता राहिलेल्या संख्या कुठल्या आहेत आपल्या, 2 गुणिले 22 गुणिले 10, म्हणजेच बघा इथं आले 22 आणि 44 आणि 44 एके 44 आणि हे एक 0। ठीक आहे, आता हे एकच देताना आपल्याला काय दिलेलं आहे, तर सेमी मध्ये दिलेलं आहे, त्यामुळे इथे येणार आहे आपले 4 सेमी। ठीक आहे, आता आपण काय केलं, वक्र पृष्ठफळ काढलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं, तर एकूण पृष्ठफळ काढायचं आहे, म्हणून वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे त्याचं, 2 पाय r h अधिक r, हे त्याचं काय आहे सूत्र आहे। बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी बघा 2 गुणिले पायची किंमत काय आपली 22/7 गुणिले r किती दिलेले आपल्याला 7 सेमी दिलेले आहे, कंस घ्यायचा या ठिकाणी h अधिक r म्हणजे r आणि h ची बेरीज करायची, म्हणजे 7 अधिक 10। या ठिकाणी बघा ह्या संख्येला ही संख्या जात होती त्यामुळे तिथे कॅन्सल केलेलं आहे। तर राहिलेल्या संख्या कुठल्या आहेत आपल्या, तर 2 गुणिले 22 गुणिले 7 आणि 10 किती झाले आपले, तर 17 झाले। बरोबर आहे, आता इथं बघा 22 दोन्ही किती झाले, तर 44 झाले। बरोबर आहे, आणि गुणिले काय आहे तिथं 17, हे आपलं कच्चं काम आहे। 7 चोक 28 2 आले, 7 चोक 28 29 30 0 हे 4 आणि हे 4, म्हणजे 8 4 आणि इथं आले 7, म्हणजे 748 चौरस सेंटीमीटर हे आपलं काय असणार आहे, ह्याचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, हा होता आपला पहिल्यातला पहिला। आता दुसरा प्रश्न बघूया। या ठिकाणी बघा वक्र पृष्ठफळ बरोबर प्रत्येक वेळेला सूत्र लिहिणं गरजेचं आहे। वक्र पृष्ठफळ काय आहे आपलं, 2 पाय r h, म्हणून 2 गुणिले पायची किंमत ही 22/7 गुणिले r किती आहे 1.4 गुणिले 2.1। आता इथं परत एकदा दशांश चिन्ह आलेलं आहे आणि दशांश चिन्हाशी रिलेटेड गुणाकार भागाकार हे जर तुम्हाला जमत नसेल किंवा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या गोष्टीही तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही सेपरेट प्लेलिस्ट आपण बनवलेली आहे आणि त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 7 नी भाग घालवला तर 7 दोन्ही 14, एका डिजिट नंतर म्हणजे एका अंकानंतर पॉईंट होता म्हणून एका अंकानंतर आपण त्या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे, म्हणजेच काय आले तर 22 दोन्ही हे 44 झाले गुणिले 21 दोन्ही 42 आले, या ठिकाणी इथला एक पॉईंट आणि इथला एक पॉईंट, म्हणजे पॉईंट येताना या ठिकाणी येणार आहे। बरोबर आहे, आता यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे, म्हणून बघा
या ठिकाणी ऍक्च्युली त्या साईडला जे रफ वर्क असतं किंवा कच्चं काम असतं ते त्या बाजूला करायचं असते, पण आपल्या बोर्डवरती इथं जागा आहे म्हणून आपण या ठिकाणी करतोय. बरोबर आहे. म्हणजेच इथं बघा 44 गुणिले 42 करूया. इथं बघा 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 0, 4 चौक 16, हातच्याला 1, 4 चौक 16 आणि 1 17. इथं 8 आले, 6 12, 13 14, हातच्याला 1 आले. इथं 8 1 म्हणजेच 1848 चौसेमी. हे काय आलेलं आहे आपल्याला? वक्र पृष्ठफळ आलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच आता एकूण पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे? 2 पाय आर कंसात आर अधिक एच किंवा एच अधिक आर, म्हणजेच 2 गुणिले पायची किंमत 22/7 म्हणून गुणिले आर. आर किती आहे बघा आपला? 1.4 कंसात 1.4 अधिक 2.1. ठीक आहे. इथं परत भाग जातो. 7 दोन्ही 14, 0.2 आले. इथं बघा 2 दोन्ही 4 म्हणजे 44 आले. 44 दोन्ही 88 आणि एका दशांश चिन्हानंतर पॉईंट असल्यामुळं इथं आपलं आले 8.8 गुणिले. इथं आता बेरीज करताना काय करतो? दशांश चिन्ह म्हणजेच बघा बेरीज करताना इथं 1.4 आणि इथं आहे 2.1. बेरीज केली, पॉईंटच्या खाली पॉईंट घेणार आहे. 4 आणि 1 5 आले. इथं दशांश चिन्ह आले 2 आणि 1 3 म्हणजे इथं आले आपले 3.5. आता गुणाकार करताना काय करणार आहे बघा आपण? 88 गुणिले 35 जे नॉर्मल गुणाकार असतो त्याच पद्धतीने या ठिकाणी गुणाकार करावा लागतो. 8 पंचे 40, 8 पंचे 40 आणि 4 44, 0 आले. 8 त्रिक 24, 2 आले. 8 त्रिक 24, 25 26 आले. इथं बघा 0, 8 6 4 10 आणि इथं 3 आले. म्हणजे 3080 आले. पण 1 आणि 2 जे अंक आहेत ते दशांश चिन्हानंतर आहेत म्हणून पाठीमागून मोजून दिले 1 2 म्हणून इथं आले 30.80 चौसेमी. ठीक आहे. हा होता आपला दुसरा प्रश्न आणि हे आपलं कच्चं काम आहे, त्यामुळे हे तुम्ही वहीच्या पाठीमागच्या पानावरही करू शकता किंवा या साईडला लाईन मारून इथं तुम्ही कच्चं काम करू शकता. ठीक आहे. आता इथं तर आपण पॉईंट दिला, पण या जो वक्र पृष्ठफळ आहे त्याचा पॉईंट द्यायचा आपला राहून गेलेला आहे. या ठिकाणी बघा ज्यावेळेला आपण गुणाकार केला आणि उत्तर लिहिलेलं होतं डायरेक्ट, पण इथं काय आहे तर दशांश चिन्ह पाठीमागून 2 संख्यांच्या नंतर दशांश चिन्ह म्हणजे 1 2 म्हणजे या ठिकाणी आपला जो दशांश पॉईंट येणार आहे तो या ठिकाणी येणार आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 18.48. तिसरा प्रश्न बघतोय आणि यामध्ये बघा त्रिज्या आपल्याला 2.5 सेमी सांगितलेले आहे आणि उंची जी आहे 7 सेमी दिलेली आहे. म्हणून वृत्तचितीचे काय काढायचे पहिल्यांदा आपल्याला? तर वक्र पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे आपलं? 2 पाय आर एच म्हणून 2 गुणिले पायची किंमत ही काय असते आपली? तर 22/7 गुणिले आर. आर किती दिले बघा इथं? 2.5 दिलेला आहे गुणिले एच किती दिलेला आहे? तर 7 दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे परत एकदा या ठिकाणी आडवा भागाकार केला तर अंशातले आणि छेदातले हे जे 7 आहेत ते निघून जातील. राहिलेल्या किमती कुठल्या आहेत बघा? तर 2 गुणिले 22 गुणिले 2.5 आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 22 दोन्ही किती झाले आपले? 44 झाले. बरोबर आहे. हा तर गुणाकार जमतो आपल्याला. गुणिले 2.5 करायचे त्या ठिकाणी. म्हणजेच बघा 5 चौक 20, 2 आले. 5 चौक 20 आणि 2 22 झाले. 0, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 0 10, हातच्याला 1 10 आणि 1 11 आणि एका पाठीमागून एका अंकानंतर पॉईंट आहे त्यामुळे इथं पॉईंट आला म्हणजे किती आलं आपले? 110. 110 चौसेमी. हे काय आलं आपलं? वक्र पृष्ठफळ आलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचंय? तर एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. म्हणून बरोबर काय आहे बघा सूत्र? 2 पाय आर कंसात आर अधिक एच किंवा एच अधिक आर. बेरीज असल्यामुळे तुम्ही उलटे सुलटे लिहू शकता. ठीक आहे. इथं काय येणार आहे? 2 गुणिले 22/7 गुणिले आर. आर किती आहे आपलं? तर 2.5 आहे कंसात 2.5 अधिक आर किती आहे? 2.5 आणि एच किती आहे? 7 आहे. बरोबर आहे. आता या दोघांची आपल्याला काय करायचे? बेरीज. आता या ठिकाणी बघा 2.5 आणि 7 असेल तर त्याच्यानंतर आपण 0 घेतो आणि इथं आले 5 आणि हे 7 आणि 2 किती झाले? तर 9 आले. बरोबर आहे. म्हणजे 9.5 आलेले. आता या 2.5 ला किंवा 22 ला किंवा 2 ला ह्या 7 नी भाग जात नाही म्हणून तो 7 नी तसाच ठेवलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 2 गुणिले 22 गुणिले 2.5 गुणिले इथं आपले किती आले होते? तर 9.5 आले होते. बरोबर.
छेदमध्ये 7. या 7नी 9.5 ला भाग जातो का? तर नाही जाते. म्हणून आपल्याला काय करायचंय, या सगळ्यांचा गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर या 7नी आपण काय करणार आहे, त्या संख्येला भाग घालवून जे उत्तर येईल तेच आपलं काय असणार आहे, फायनल उत्तर असणार आहे. म्हणजे तिथं बघा 22 दोन्ही किती झाले, 44 झाले. बरोबर आहे. म्हणजे 44 गुणिले 2.5 किती झाले, तर 5 5 20 2 5 20 आणि 2 22 0 4 दोन्ही 8 4 दोन्ही 8. अच्छा, इथंच गुणाकार केला होता आपण वरती. आता किती आलेलं आहे बघा इथं, तर 110 आला होता. बरोबर आहे. आता 2 गुणिले 22 गुणिले 2.5 चा गुणाकार किती आहे, 110 आणि गुणिले काय करणार आहे आपण, तर 9.5 करणार आहे. इथं गुणिले 9.5 म्हणजे किती आले, 5 0 0 5 1 5 5 1 5 0 9 0 0 9 1 9 9 1 9 म्हणजे 0 5 9 5 14 आणि इथं आले 10. म्हणजेच बघा 1 0 4 5 आणि एका डिजिट नंतर पॉईंट होता त्यामुळे तो पॉईंट निघून गेलेला आहे आणि इथं आले 7. कारण दशांश चिन्हानंतर जर 0 येत असेल तर तो 0 आपण शक्यतो लिहित नाही. शक्यतो म्हणजे लिहितच नाही आपण. बरोबर आहे. आता या ठिकाणी 7नी या संख्येला भाग घालूया. इथे बघा आडवा भागाकार आलेला आहे. आडवा भागाकाराची लिंक मी मगाशी सांगितले. गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत आणि ते तुम्ही नक्की एकदा बघून घ्या. ठीक आहे. इथं बघा 7 1 7 3 राहिले, 7 चोक 28. आता 7 चोक 28 28 म्हणजेच किती राहिले बघा, आपले 6 राहिले. इथं 7 8 56 7 9 63 आलेले आहेत. 63 64 65 2 राहिले. इथं पॉईंट दिला, इथं 0 झाले. बरोबर आहे. 7 2 14. ठीक आहे. 14 झाले. 14 म्हणजे राहिले किती, 6 म्हणजे परत 60 झाले. 7 8 किती होतं, तर 56 झाले. परत 4 आले, 0 दिला, 7 5 35 म्हणजे 149.285 इतकं उत्तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे. आता या ठिकाणी बघा अजून भाग जातो आपला. म्हणजे काय बघा, इथं 40 आलेले आहेत. बरोबर आहे. 40 म्हणजे परत 7 5 35 झाले. बरोबर आहे. म्हणजे परत किती राहिले, 5 राहिले. पॉईंटचे 0 आले. 7 साठी 49 आले म्हणजे 7 आले. म्हणजे हा जो भागाकार आहे तो वाढतच राहणाऱ्यातला आहे. अशा वेळेला आपल्याला जो दशांश चिन्ह आहे त्याच्यानंतर 2 अंकी फक्त नंबर लिहायचा असतो. मग आता आज काय करायचं त्यावेळेला, तर इथला जो 3 नंबरचा जो अंक आहे तो चेक करा. म्हणजे कुठला, तर 5. ज्या वेळेला 5 आणि 5च्या पुढचे अंक येतात उत्तरामध्ये त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, त्याच्या अलीकडचा म्हणजे इकडून दशांश चिन्हानंतरचा जो दुसरा अंक असतात त्यामध्ये 1 मिळवायचा आहे आपल्याला. म्हणजेच काय येणार आहे आपलं उत्तर बघा या ठिकाणी, तर 149.29 म्हणजे 2 9 हे उत्तर असणार आहे. चौरस सेमी. ठीक आहे. का, तर कारण हा जर 5 पेक्षा लहान अंक आला तर हा 8 तसाच ठेवायचा. पण 5 आणि 5च्या पुढची जर संख्या या ठिकाणी येत असेल तिसऱ्या अंकाला डिजिटला, तर आपल्याला काय करायचंय, हा जो 8 आहे त्यामध्ये 1 मिसळायचं. इथं 8 होता म्हणून 1 मिळवला. दुसरी संख्या असेल 4 असेल तर 4 आणि 1 5 लिहायचंय. ठीक आहे. समजलं. हे होतं आपलं तिसरं गणित. आता जाऊया पुढच्या गणिताकडे. पहिल्यातला चौथा प्रश्न बघतोय. R बरोबर 70 सेमी दिलेला आहे. H बरोबर 1.4 सेमी दिलेला आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय आहे, 2 पाय r h हे सूत्र आहे आपलं. बरोबर आहे. म्हणून 2 गुणिले 22/7 गुणिले r किती आहे आपली 70 आहे, गुणिले h किती आहे 1.4 आहे. आता या ठिकाणी बघा 7नी 70 ला पण भाग जातो, 7नी 1.4 ला पण भाग जातो. म्हणून आपण 70 का घालवला तर 7 1 7 7 0 0. इथे बघा 22 दोन्ही 44 झाले आणि 10 गुणिले 1.4 ज्या वेळेला एखाद्या नंबरला म्हणजे 10 100 अशा नंबरनी दशांश चिन्ह असलेल्या नंबरला गुणतो त्यावेळेला बघा एका अंकानंतर दशांश चिन्ह आणि एकच शून्य आहे त्यामुळे तो दशांश चिन्ह निघून जातो. म्हणजे या ठिकाणी किती राहिले 14 राहिले. बरोबर आहे. आता आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे तिथे बघा 44 गुणिले 14 4 चोक 16 4 चोक 16 आणि 1 17 0 आले. इथे 4 4 1 4 6 7 4 11 5 आणि 1 6 म्हणजे 616 चौ सेमी. ठीक आहे. हे होतं वक्र पृष्ठफळ. आता एकूण पृष्ठफळ काढणार आहे आपण. बरोबर काय असणार आहे तर 2 पाय r कंसात h अधिक r म्हणून 2 पाय पायची किंमत 22/7 r ची किंमत किती आहे आपली 70 कंसात 70 अधिक 1.4. ठीक आहे. इथं परत भाग घालवला इथं आले 10. ठीक आहे.
म्हणजेच बघा 22 दुनी 44, 44 म्हणजे 440 झाले, गुणिले ह्या दोघांची बेरीज केली तर 70 अधिक 1 म्हणजेच 71 झाले आणि पुढचे पॉईंट 4. या दोघांचा आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार काय आहे बघा इथं, तर 714 गुणिले 440, शून्यानं गुणलं तर 0 0 0 येणार आहे. परत एक शून्य दिला, 4 ने गुणलं, 4 4 16, 4 1 4 आणि 1 5, 4 7 28, 2 शून्य दिल्या, 6 5 8 आणि 2 0 6 7 5 11, 9 आणि 5 14 झाले, ह्याच्याला 1 आले, 10 आणि 1 11 आणि इथं आले 3. पण इथं काय होता पॉईंट आपला, इथं होता, त्यामुळे इथला पॉईंट आला, म्हणजे पॉईंट नंतरचा जो शून्य होता तो निघून गेला आणि उत्तर आलेलं आहे आपल्याला 3 1 4 1 6 म्हणजे 31,416 चौसेमी इतकं आपलं काय आहे, एकूण पृष्ठफळ आहे. ठीक आहे. पहिल्यातला जो 5वा प्रश्न आहे, r बरोबर 4.2 सेमी आणि h बरोबर 14 सेमी दिलेला आहे, याचे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मलाही समजेल की माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही. जास्तीत जास्त कमेंट या गणिताला आल्या पाहिजेत. प्रश्न दुसरा आपण या ठिकाणी बघत आहोत. प्रश्न दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, दोन्ही बाजू बंद असलेल्या 50 सेमी व्यास व 45 सेमी उंचीच्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ काढा. आता व्यास दिलेला आहे, बरोबर आहे, व्यास बरोबर म्हणजे डी दिलेले, किती दिलेलं आहे बघा या ठिकाणी, तर 50 सेमी दिलेले. पण आपल्याला सूत्रासाठी काय लागतं, तर त्रिज्या लागते. त्रिज्या म्हणजेच काय, आर. ती काय असती, तर व्यासाच्या निम्मी असती, म्हणजे 50/2 म्हणजेच किती आले, 25. 2 2 4, 2 5 10. ठीक आहे. पुढे आपल्याला विचारलेलं आहे, उंची दिलेली आहे. उंची बरोबर किती दिलेलं आहे, तर 45 सेमी दिलेली आहे. ठीक आहे. आणि असं विचारलेलं आहे की पिंपाचे एकूण पृष्ठफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. म्हणून पिंपाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 पाय r कंसात h प्लस r किंवा r प्लस h काही घेऊ शकता. इथं बघा 2 गुणिले, आता पायची किंमत त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, त्या प्रश्नामध्ये पायची किंमत 3.14 घ्या असं सांगितलेलं आहे. मी आधी म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेला पायची किंमत क्वेश्चन मध्ये तुम्हाला 3.14 घ्या म्हणून सांगतात, त्यावेळेला ती किंमत या ठिकाणी लिहायची असते. गुणिले r किती आहे आपलं, आत्ताच काढलं होतं, ते आहे 25 कंसात 25 अधिक 45. ठीक आहे. आता या सगळ्यांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. 25 दोन्ही किती झाले, 50 झाले, म्हणून या ठिकाणी आपण गुणाकार करूया. 3.14 गुणिले 50. इथला शून्य तसाच दिला, 5 ने गुणलं, 5 चोक 20, 5 एके 5, 7 झाले, 5 त्रिक 15 आणि 1 2 अंशानंतर पॉईंट आहे, त्यामुळे झाले 157. कारण तर पॉईंटच्या नंतरचे शून्य आपण घेत नाही. ठीक आहे. आणि गुणिले इथे बघा 5 आणि 5 10, ह्याच्याला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7 झाले, इथं म्हणजे 70 झाले. म्हणजे 157 गुणिले काय करणार आहे आपण, 70. 70चा एक शून्य इथे लिहिला, 7 ने गुणलं, 7 7 49, 7 5 35, 35 आणि 4 39 झाले, 7 1 7 आणि 3 10 आलेले, बरोबर आहे. म्हणजेच 10,990 चौसेमी इतकं काय असणार आहे, त्या पिंपाचे एकूण पृष्ठफळ असणार. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, एका वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 660 चौसेमी. दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. वक्र पृष्ठफळ बरोबर किती दिलेलं आहे, तर 660 चौसेमी. ठीक आहे. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, तर उंची सुद्धा दिलेली आहे. या ठिकाणी उंची किती दिलेली आहे, तर काय दिलेले 21 सेमी दिलेली आहे. आणि पुढे असा प्रश्न विचारला आहे, तर तिची त्रिज्या व तळाचे क्षेत्रफळ काढा. आता वृत्तचितीचा आकार कसा असतो बघा, जो आपला ग्लास असतो त्या ग्लासचा शेप असतो, बरोबर आहे. म्हणजेच वृत्तचितीच्या तळाचे क्षेत्रफळ काढायचं म्हणजेच आपल्याला काय करायचंय, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचंय, बरोबर आहे. पण त्यासाठी आपल्याला त्रिज्या लागेल आणि आपल्याला प्रश्नात त्रिज्या सुद्धा काढायला सांगितलेली आहे. आता बघा, वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिलेले आहे, त्यामुळे त्याचं सूत्र पहिला लिहून घेणार आहे. चे वक्र पृष्ठफळ
बरोबर 2 पाय आर एच. आता पायची किंमत आहे तर 22/7 किंवा 3.14 सांगितलेली आहे का, तर नाही सांगितली, त्यामुळे ती तशीच ठेवणार आहे. इथे बघा 660 बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर गुणिले एच किती आहे 21 आहे. बरोबर आहे. आता या 7नी ह्या 21ला भाग जातो, म्हणजेच काय झाले 7 त्रिक 21 झाले आणि या सगळ्या संख्या गुणाकारात आहेत, त्यामुळे त्या विरुद्ध चिन्हाला आल्यानंतर त्या भागाकारात जाणार आहेत. म्हणून आर बरोबर 660 भागिले 2 गुणिले 22 गुणिले 3. ठीक आहे. आता इथं बघा 22 एके 22, 22 त्रिक 66 आणि हे 0. बरोबर आहे. 3 एके 3, 3 एके 3, 3 0 0, बेके बे, बे पंचे 10, म्हणजेच आर बरोबर 5 सेमी आलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, तळाचे क्षेत्रफळ काढायचे. तळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं, तर पाय आर वर्ग असतं. पायची किंमत 22/7. पण एक काम करू शकतो, आता या ठिकाणी बघा आर आपल्याला 5 दिलेला आहे आणि ज्या वेळेला त्या आर ला भाग जात नाही त्यावेळेला आपण पायची किंमत ही 3.14 घेऊ शकतो. आर ची किंमत किती आहे, तर 5 गुणिले 5 आहे, म्हणजे तिथे बघा 5 5 25 झाले आणि इथे येताना काय येणार आहे 3.14 गुणिले 25. 5 चौक 20, 2 आले, 5 एके 5, 2 7 आले, 5 त्रिक 15 0, 4 दोन्ही किती आले 8, बेके बे आणि इथं आले 6, 0, 8 आणि 7 15, हातच्याला 1, 7 आणि 1 8 आणि इथं आले 7. आता पॉईंट येताना 1 2 1 2, म्हणजे इथं किती आला 78.50. ठीक आहे. चौथा आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आपण बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, एका वृत्तचिती आकाराच्या डब्याच्या पत्र्याच्या डब्याचा व्यास 28 सेमी दिलेला आहे. डब्याचा व्यास 28 सेमी. आता व्यास 28 सेमी आहे तर त्रिज्या किती असणार आहे, म्हणजे आर किती असणार आहे, तर 28/2, कारण त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणून या ठिकाणी किती आले तर 14 सेमी आले. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं बघा, उंची सुद्धा दिलेली आहे, म्हणजे एच दिलेला आहे आपल्याला, किती दिलेला आहे तर 20 सेमी इतकी उंची दिलेली आहे. तो एका बाजूने उघडा आहे, तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. आता डबा जो आहे तो डबा देताना आपल्याला काय सांगितलं तर वरची बाजू त्याला नाहीये, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला त्या डब्यासाठी लागणारा काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, तर तो बाजूने एका बाजूने उघडा आहे तर त्यासाठी लागलेल्या पत्र्याचे क्षेत्रफळ काढा असा आपल्याला दिलेला प्रश्न आहे. म्हणून एकूण पृष्ठफळ बरोबर डब्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करणार आहे तर वक्र पृष्ठफळ किती आहे तर 2 पाय आर एच आहे आणि बेरीज घेणार आहे या ठिकाणी, आणि आपल्याला काय सांगितले तर एका बाजूचे म्हणजे वर्तुळाची एक बाजू असणार आहे, म्हणजे वरची बाजू नाहीये खालची बाजू आहे, म्हणजे खालच्या बाजूचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे आपले पाय आर वर्ग असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नवीन सूत्र तयार करावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे समान अवयव आहेत ते बाहेर काढले तर या ठिकाणी बघा पाय आर आणि पाय आर कॉमन आहेत म्हणून पाय आर बाहेर काढले. आतमध्ये बघा 2 आणि एच राहिले, अधिक किती राहिलेत आपले आर राहिलेले. हे असं केलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्टली सोडवलं तरीही चालेल. आता पायची किंमत ही 22/7 आहे. आर किती आहे आपला 14 आहे. 2 गुणिले एच, एच किती आहे आपलं 20 आहे, अधिक आर किती दिलेलं आहे 14 दिलेलं आहे. बरोबर आहे. 7 एके 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44 झाले, गुणिले या ठिकाणी बघा 20 दोन्ही किती झाले 40 झाले, 40 अधिक 14 म्हणजे 4 आणि 1 5, 40 अधिक 14, 4 आणि हे 5 54 आले. बरोबर आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार 54 गुणिले 44, 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि 1 21, 0, परत एकदा 216, 6 7 3 2, म्हणून 2376 चौसेमी. ठीक आहे. इतका काय लागणार आहे आपलं तर डब्यासाठी लागणारा पत्रा आहे. त्यातलाच पुढचा प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे तर त्या डब्यास 2 सेमी उंचीचे झाकण तयार करण्यासाठी
अंदाजे किती चौसेमी पत्रा लागेल असं आपल्याला विचारले. आता झाकण जरी पकडलं तर त्याला एका बाजूला काय असणार आहे, तळ नसणार आहे, वरच्या बाजूला असणार आहे. म्हणजे परत एकदा आपल्याला हेच सूत्र या ठिकाणी वापरावे लागणार आहे. म्हणून झाकणासाठी लागणारा पत्रा अंदाजे, ठीक आहे, काय असणार आहे, परत एकदा पाय आर कंसात 2h अधिक आर. ठीक आहे, पण या ठिकाणी बघा पायची किंमत ही किती घेतली, 22/7 गुणिले आर. आर आपल्याला वरती दिलेलंच आहे 14 आहे आणि एच किती दिलेले आहे आता प्रश्नामध्ये, तर 2 दिलेलं आहे. म्हणून 2 गुणिले 2 अधिक आर किती आहे, तर 14 आहे. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा 7 ने भाग जातो, 7 दुनी 14, 22 दुनी 44 आले, 2 दुनी 4, 4 आणि 14 किती झाले आपले, 18 आलेले आहेत. म्हणजे या दोघांचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचा आहे. 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 3 35, 0 4 4, 2 9 आणि 7, म्हणून 792 चौसेमी इतका पत्रा लागणार आहे झाकणासाठी. ठीक आहे, या ठिकाणी आपला सराव संच 16.2 संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या परत भेटूया 16.3 या सराव संचासाठी. तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले अपूर्णांकांचा भागाकार, गुणाकार, दशांश अपूर्णांकाचा भागाकार, गुणाकार, बेरीज वजाबाकी कशी करायची किंवा गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये आपण पाया भक्कम करणारे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये टाका, आपण त्याचेही सोल्युशन देऊयात. धन्यवाद.